आम आदमी पार्टी अमरावतीतर्फे निळकंठ लेआउट प्रभाग क्रमांक 9 वडाळी अंतर्गत निळकंठ लेआउटमधील आप युवा आघाडीचे माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे याकरिता मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देण्यात आले। मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी संबंधित मनपा दस्तूरनगर झोनचे उपअभियंता नितीन बोबडे यांना निळकंठ लेआउट रस्त्याची पाहणी करण्यासाठी पाठविण्यात येईल असे यावेळी आश्वासन देण्यात आले। याचबरोबर मनपा अधिकारी सुहास चव्हाण यांच्याकडे सुद्धा परिसरातील नागरिकांनी रस्त्याची वास्तविकता मांडली। निळकंठ लेआउटमधील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून तेथील स्थानिक रहिवाशांना पावसाळ्यात त्यांच्या टू व्हीलर स्लिप होतात। लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना पायदळ चालता येत नाही। मनपाकडे या अगोदरही बऱ्याच वेळा निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही। तरी या परिसरातील फुलबासा बोर्ड पासून ते पंकज जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याचे खडीकरण करून देण्यात यावे। या रस्त्याच्या खडीकरण करण्याकरिता वेळ लागेल तर पावसाळ्यापूर्वी नागरिकांना येण्या जाण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरुम टाकून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन देतेवेळी अतुल नागदेवते, रामेश्वर आडे, राहुल सोळंके, रामलाल जामुनकर, सुमरसिंग राठोड, मनोहर चव्हाण, गजानन बोरकर, पंकज जाधव, राजेश मुरादे, दिनेश चव्हाण, पायल खाडे, संगीता मुरादे, पुष्पा देशमुख यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। नवीन एरिया डेव्हलप होत आहे, राहायला जातात, तिथे काय नवीन कामं होतात, तुमचे बांधकाम होतात, त्याच्यात ट्रक जातात, रोड झालेले नसतात, त्याच्यामुळे सर्व अंडुलेशन्स तयार होतात, नाली नसते, त्याच्यामुळे सर्व तयार होतं। पहिले बसूनच नाही सर तिथं साहेब सबन आपलेच घर। अच्छा मुलांना गाडी वगैरे नाही नेता येत ना, थोडं गाडी तर नाही राहिली पाहिजे घरापर्यंत। तात्पुरता रोड गेला काय 4 दिवस राहते, मग अजून त्याला ते चालून ना ते पाणी साचलं की ते खड्डे तयार होतात, त्रास होत असतो। माध्यमातून आम्हाला किती मोठा आहे रस्ता अंदाजे 100 मीटरच्या हो आहे ना। त्याच्यात साहेब जे मुरुम टाकलेला आहे, आम्ही सगळे पैसे जमा करून मुरुम टाकले काय करा खांबाचे आम्ही स्वतः पैसे एवढं दुर्लक्ष आहे सर काय सांगा। थोडं तुमच्या माध्यमातून यांना न्याय द्या सर। तुम्ही एखादी वेळ असताना बघून घ्या। ठीक आहे, बघून घे असं असलं तर 4 दिवसात मी थोडं काम करा, बघितल्यानंतरच माहित पडेल। 86 17 विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।